साईनगरी शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाने अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि मिठाई विक्रीच्या दुकानांवर धाड टाकले आहे। या कारवाई दरम्यान संशयितांनी निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांसह विविध खाद्यपदार्थांचा सुमारे 6 ते 6.5 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। साईंच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक शिर्डीमध्ये येत असतात। या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पेढे आणि मिठाईची खरेदीही केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर काही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती। त्यानुसार सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन अहिल्यानगर अपर्णा भोईट यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या कारवाईमध्ये विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी, मिठाई विक्री केंद्रे, डेअरी उत्पादनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पेढे, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि इतर साहित्यांची पाहणी करण्यात आली। संशयित आढळलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। याप्रसंगी डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे गिरीश सोनवणे, पायल सहाने, वैद्यमापक शास्त्र विभागाचे निरीक्षक, कोपरगाव येथील अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी हजर होते। या कारवाईसाठी शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन यांचेही सहकार्य लाभले। प्राथमिक कारवाईमध्ये अंदाजे 6 ते 6.5 लाख रुपये किमतीचे पेढे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून सर्व नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाईमुळे शिर्डीमधील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरोधामध्ये अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहतील असा इशारा प्रशासनानं दिला आहे। आज जप्त केलेला जो माल आहे त्याचं वजन आणि त्याच्या पॅकेजिंगवरचे डिटेल्स, वजन मापे या डिपार्टमेंट अंतर्गत आमचे जे स्टँडर्ड रूल्स आहेत यांचा जो काटा आहे तो दरवर्षी त्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे, स्टॅम्पिंग आणि व्हेरिफिकेशन करायचा असतो दरवर्षी ग्राहकाला विक्री करताना। आणि जो पॅकेज असतं पेढ्यांचं याच्यावर युनिट सेल प्राईस, MRP, एक्सपायरी ह्या सगळ्या डिटेल्स आणि नेट वेट, जे पेढ्याचं नेट वेट असतं ते विदाऊट बॉक्सचं वजन, असं सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पॅकेटवर मेन्शन करणं गरजेचं आहे। आज जप्त केलेल्या मालामध्ये थोड्या त्रुटी आढळल्या आहेत। पॅकेज जे आहे ते ॲज पर स्टँडर्ड रूल्स, पॅकेज कमोडिटी 2011 जो आमचा रूल आहे पॅकेजिंगचा, स्टँडर्ड पॅकेजिंगचा रूल आहे आपला, त्यानुसार त्याचे स्टँडर्ड्स आढळले नाही। आणि यांना लिगल मेट्रोलॉजी ॲक्ट 2009 नुसार जे काट्याचं ॲन्युअल व्हेरिफिकेशन करणं आहे, म्हणजे त्यांना चेक करणं आहे काटा त्यांचा बरोबर आहे की नाही, एक्झॅक्ट वजन दाखवतोय की नाही, हे जे चेकिंग असतं ते त्यांचं स्टॅम्पिंग व्हेरिफिकेशन पण मला काट्यावर आढळलेलं नाही आहे। तर अशा काही त्रुटी यानुसार यांचा काटा जो आहे त्यांना व्हेरिफिकेशन करणं आहे, तो काटा त्यांचा जप्त होतो। काटा त्यांना स्टॅम्पिंग नाही केला त्यांनी एक ठराविक मुदतीत, तर काटा जप्त होऊन त्यांना जी दंड आहे रूलमध्ये त्यानुसार आतापर्यंत आम्ही जे आमचे ॲन्युअल वार्षिक तपासणी असते त्या दरम्यान आम्हाला जेव्हा आढळतं की याचा काटा व्यवस्थित नाही आहे, स्टॅम्पिंग नाही आहे, काटा जप्त होतो, त्यावर सीजर काढली जाते, त्याला दंड होतो। आणि जर त्यांनी त्या दंड भरण्यास नकार दिला तर केस जी काही लिगली केस होती केस होती। अन्न औषध प्रशासन आहे शिर्डी येथील देवस्थानच्या पेढ्यांच्या प्रसादासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आणि दूध नियंत्रक जी समिती आहे, दूध भेसळ नियंत्रक समिती, त्याचे अध्यक्ष माननीय अप्पर जिल्हाधिकारी सौ शिर्डी यांच्या आदेशाने संयुक्त पथकामार्फत आज कारवाई घेण्यात आली। येथे शिर्डी देवस्थान परिसरातील काही पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आणि पेढे उत्पादक जे काही कारखाने आहेत त्यांचीही तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये दूध डेअरी डेव्हलपमेंटचे डिपार्टमेंटचे लोक आहेत, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, वजन व मापे नियंत्रक अधिकारी आणि अन्न औषध प्रशासन या सर्वांच्या बाबत संयुक्त कारवाई घेण्यात आलेली आहे। सर्व ठिकाणाहून आस्थापनांमधून म्हणजे शॉप्समधून आणि पेढ्यांच्या कारखान्यामधून पेढ्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहे आणि भेसळीच्या संशयावरून पेढे जप्त करून ते नष्ट करण्यात आलेले आहेत।
साधारणतः 600 ते 650 किलो पेढे आज जप्त करण्यात आले आहे. जवळजवळ 2 लाख किलो किमतीचा हा अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. वीरशाही असेल. निघोज रस्त्यावरील एक मतेंचा कारखाना होता आणि बिरोबा वस्तीवरती जाधव आणि गोंडेकर यांच्या कारखान्यावरती यांची कारवाई करण्यात आली. याबरोबरच पेढ्याबरोबर कलाकंद म्हणून एक वस्तू विकल्या जाते, तिच्यावर काही त्या संदर्भात माहिती घेऊन त्याच्याविषयी कारवाई करण्यात येईल. वारंवार कारवाई करावी लागते मॅडम. कधी हा सगळा बाजार बंद होणार आहे आणि कशा प्रकारची कडक कारवाई कधी होणार? आपल्याकडून आज संयुक्त पथकामार्फत आपण जितके आपल्या कायद्यानुसार जे अधिकार आहेत त्यानुसार शक्य तेवढी आपण कडक कारवाई घेतली आहे आणि अशा प्रकारच्या आणखी कारवाई घेतल्या जातील. या प्रकारची कुठल्याही प्रकारचे चांगल्या दर्जाचे पेढे भाविकांना मिळतील यासाठी प्रशासन सज्ज राहून मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.